तुमचं सुद्धा हे असंच होतं का? तवा पुलाव घरी बनवता पण स्ट्रीटसारखी चव येत नाही. चला आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे परफेक्ट स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव तुम्हाला घरच्या घरी खाल्ल्याचा आनंद मिळणार आहे. आणि रेसिपी इतकी साधी सोपी आहे ना की तुम्ही झटपट अशी बनवू शकता. परंतु भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकही टिप मिस करू नका. चला सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवले. पाणी उकळत असताना यामध्ये मीठ आणि हळद टाकायची. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप इथंच आहे. भात शिजवून घेताना, तांदूळ शिजवून घेताना तो हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे भाताला छान पिवळसर असा रंग येणार आहे आणि यामुळे तवा पुलावचा रंग आपल्याला मेंटेन करता येणार आहे. ही टिप अजिबातही मिस करू नका. आता मोकळ्या पाण्यामध्ये छान असा तांदूळ शिजवून घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण बिर्याणीला तांदूळ शिजवतो अगदी त्याच पद्धतीने शिजवायचा. चला साधारण 90 ते 95% तांदूळ मी इथे शिजवून घेतलाय आणि सुंदर असा तांदूळ शिजला गेलाय. आवर्जून यामध्ये खडे मीठ घाला. खडे मीठ घातल्यामुळे तांदळाला चव चांगली राहते. चला आता यातून सगळा तांदूळ मी काढून घेते. सगळा भात मी यामध्ये काढून घेते. चला भात काढून घेतलाय. आता यासाठी सगळ्यात स्पेशल चटणी आपण बनवणार आहोत. स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव बनवताना ही चटणी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण घरी बनवत असताना ही चटणी सहसा बनवत नाही, परंतु ही चटणी बनवल्यामुळे तवा पुलावला रंग तर मेंटेन राहतोच, परंतु चव ही अप्रतिम अशी येते. एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 4 बेडगी मिरच्या एक अर्धा तास आधी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या. कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या. व्यवस्थित अशा ते भिजतात आणि त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान अशा बारीक वाटून घ्यायच्या. आता इथे मी साधारण अर्धा किलो तांदळाचा हा तवा पुलाव बनवते. त्यानुसार 4 बेडगी मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तुम्ही जेवढी क्वांटिटी बनवताय त्यानुसार मिरची आणि लसूणची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. चला आता दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे लोखंडी तवा. स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव बनवताना आवर्जून लोखंडी तवा वापरायचा. यामध्ये 4 चमचे तेल आणि महत्त्वाचे 2 ते 3 चमचे बटर घालायचं, कारण तवा पुलावला मेन चव असते ती या बटरची. त्यानंतर घालायचं 1 चमचा जिरे. जिरे छान फुललं की मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत आणि हे बारीक चिरलेले कांदे यामध्ये घातलेत. थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा छान मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा छान 3 ते 4 मिनिटं परतला गेला की 2 मोठे टोमॅटो छानपैकी बारीक चॉप करून घेतलेत आणि तेही कांद्याबरोबर परतवून घेते. टोमॅटो परतत असताना यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालायचं. यामुळे टोमॅटो लवकर गाळा असा शिजतो. टोमॅटो आपल्याला इथे अगदी स्मॅश असं करून घ्यायचं आहे, अगदी मऊसूद असं परतवून घ्यायचं आहे. यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे सुद्धा टोमॅटो लवकर पचला जातो. चला तर छान असा कांदा टोमॅटो परतवून झालाय. तुम्ही बघू शकता छान असा टोमॅटो मी स्मॅश करून घेते चमच्याच्या सहाय्यानेच. आता यामध्ये घालायची शिमला मिरची. 1 शिमला मिरची आणि साधारण अर्धा पावशर फरसबी आणि अर्धा पावशर वाटाणे घेतलेत. इथे मी फ्रोझन मटर वापरलाय. तुमच्याकडे फ्रेश मटर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. आता शिमला मिरची, फरसबी आणि वाटाणे ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी कांदा आणि टोमॅटो बरोबर परतवून घ्यायच्या. आता ज्या वेळेला स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव आपण बघतो तो अगदी मोठ्या लोखंडी तव्यावर केला जातो. आपल्याकडे एवढा मोठा लोखंडी तवा नसतो, म्हणून तुम्ही घरच्या लोखंडी तव्यावर हा मसाला करून घ्यायचा आहे. आता सगळ्या भाज्या छान परतल्या गेल्या की यामध्ये ही केलेली पेस्ट घालायची आणि ही पेस्ट सुद्धा या भाज्यांबरोबर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. लसूण आणि बेडगी मिरचीची पेस्ट घातल्यामुळे रंग तर छान येतोच, परंतु चव ही अप्रतिम अशी येते. त्यामुळे ही पेस्ट अजिबातही स्किप करू नका. आता घेऊयात पावडर मसाले घालायला. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे. यामध्ये सगळ्यात मेन फ्लेवर असणार आहे तो पावभाजी मसाल्याचा, परंतु जिरेपूड, धनेपूड ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आवर्जून घाला. यामुळे सुद्धा टेस्ट छान बॅलन्स होते. चला सगळे ड्राय मसाले सुद्धा या भाज्यांबरोबर या वाटणांबरोबर परतवून घ्यायचे आणि जेवढे छान खरपूस हे मसाले तुम्ही परतवून घ्याल तेवढी तुमच्या तवा पुलावला छान येणार आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. तर या स्टेजला मीठ ज्या तुम्ही भाज्या घातल्यात त्या क्वांटिटीनुसार आणि जो काही तुम्ही भात शिजवलेला घालणार आहे त्या अंदाजाने घालून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी छान परतवत असताना हलके हलके स्मॅश करत राहायच्या. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं. मिरची आणि लसूण जे काही आपण वाटून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला थोडीशी चटणी राहिली होती, म्हणून त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घालून ते पाणी या भाज्यांमध्ये घालून घेतले. पाणी व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून भाज्या आता 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायच्या. एक 3 मिनिटं मी छान भाज्या शिजवून घेतल्यात. आता हा सगळा मसाला मी अर्धा किलो तांदळासाठी तयार केला आहे, परंतु एकाच वेळेस या तव्यावरती एवढा अर्धा किलो तांदळाचा भात बसणार नाही. त्यामुळे यातला मसाला मी थोडासा काढून घेते, कारण तव्यावरती जेवढा भात बसणार आहे तेवढाच मी मसाला ठेवते. म्हणजे तेवढ्या भातापुरताच मसाला मी यामध्ये ठेवते, कारण आपल्याला व्यवस्थित असा हा पुलाव परतवून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा घरी बनवताना याच पद्धतीने करू शकता. तवा आपला खूप जास्त बाहेरच्यासारखा मोठा नसतो, त्यामुळे घरच्या लोखंडी तव्यावरती तुम्ही 2 बॅचमध्ये हा भात परतवून घेऊ शकता. चला निम्मा मसाला मी काढून घेतलाय. आता राहिलेल्या निम्म्या मसाल्यामध्ये साधारण पावशर तांदळाचा जो काही शिजवलेला भात होईल तो मी यामध्ये घालून घेतलाय. म्हणजे निम्मा भात मी यामध्ये घालून घेतलाय आणि निम्मा भात मी नंतर दुसऱ्या बॅचमध्ये परतवून घेणार आहे.
आता हा तांदूळ छानपैकी परतवून घ्यायचा. यामध्ये कोथिंबीर घालायची आणि किमान 5 ते 6 मिनिटं छान हाय फ्लेमवरती हा पुलाव परतवत राहायचा. हाय फ्लेमवर परतल्यामुळे छान स्मोकी फ्लेवर आपल्या ह्या भाताला भेटतो आणि अतिशय परफेक्ट असा हा पुलाव आपला तयार होतो. तुम्ही बघू शकता अगदी छान वाफा निघायला लागले तरीही मी याला छान परतवून घेते. यामुळे सगळे मसाले भाताच्या प्रत्येक दाण्यामध्ये मिक्स होतात आणि अतिशय सुपर टेस्टी असा हा तवा पुलाव घरच्या घरी तयार होतो. या छोट्या छोट्या टिप्समुळेच ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी तुम्ही बनवू शकता. चला, सुंदर असा तवा पुलाव तयार झालाय. आता याबरोबर खाण्यासाठी सुंदर असा बुंदी रायता आपण बनवून घेणार आहोत. घरचं दही आहे, अगदी 3 ते 4 चमचे मी छान घट्टसर असं दही घेतले. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, साधारण एक अर्धा कप पाणी घालायचं आणि सुंदर असं ह्याचं ताक करून घ्यायचं. फक्त घट्टसर असं ताक बनवायचं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घालायची, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर कांदा कोथिंबीर घालून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या की यामध्ये ही बुंदी घालायची. आता बुंदी तुम्ही पाण्यामध्ये भिजवून त्यातून निथळून काढून सुद्धा घालू शकता किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने ताकात घातली तरीही चालेल, कारण नंतर ती खूप जास्त सॉफ्ट होते. चला, सुंदर अशा बुंदी रायत्याबरोबर हा अतिशय अप्रतिम असा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव मी सर्व करून घेतलाय. तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून हा परफेक्ट असा तवा पुलाव घरच्या घरी बनवू शकता. हा एकदा खाल्ला ना तुम्ही बाहेरचा सुद्धा तवा पुलाव विसरून जाल. इतका परफेक्ट टेस्टी असा तवा पुलाव आपण घरच्या घरी बनवला आहे. त्याबरोबर हा बुंदी रायता म्हणजे अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. चला, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग सुपर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही तुम्ही आपल्या पेजला फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.